हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे विसंगत पद ओळखणे. ओके, यावर हा व्हिडिओ असणार आहे. याच्या अगोदर मी व्हिडिओ 1 अपलोड केला आहे, तो जाऊ अवश्य बघा आणि तो बघितल्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओला बघा सुरुवात करायला हवी. परंतु डिरेक्टली जरी बघितलं तरी काही अडचण नाही. ओके, तर बघा, विसंगत पद ओळखणे यावर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येत असतो. तर आलेला प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे, त्यासाठी कुठल्या ट्रिक वापरायच्या आहेत, त्यासाठी कुठले नियम लक्षात ठेवायचे आहेत, आज आपण इथे समजून घेणार आहोत. ओके, तर बघा, विसंगत अक्षरगट ओळखा अशा प्रकारचे परीक्षेत प्रश्न येतात. आता यापैकी तीन जे कुठलेही तीन असतील ते एकाच नियमाने किंवा एकाच मांडणीचे असतील आणि एक जो असेल तो काय असणार आहे तर वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या मांडणीचा असणार आहे. आणि जो वेगळ्या पद्धतीचा आहे तोच काय तर विसंगत आहे, तोच आपल्याला काय करायचं इथे फाइंड आउट करायचा असणार आहे. ओके, तोच आपल्याला काय करायचं असणार आहे, फाइंड आउट करायचा असणार आहे. तर अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. मग अशा प्रकारचे उत्तर, अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचे असतील, तुम्हाला काही बाबी, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं तर मूळ अक्षरांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. मग यामध्ये काय असणार आहे तर मूळ अक्षरांचा जो क्रम आहे तो चढत्या क्रमाने असेल किंवा उतरत्या क्रमाने असेल. त्याचबरोबर काही अल्फाबेट सोडून अशा प्रकारची मांडणी केलेली असणार आहे. त्यामुळे मूळ अक्षरांचा क्रम सुरुवातीला बघायचा आहे. त्यानंतर तिची मांडणी किंवा रचना कशी आहे, म्हणजे जे काही मूळ अक्षर आहे तिची मांडणी आणि रचना कशी केली ते तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर थर्ड गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, कॅपिटल व स्मॉल लेटर. कॅपिटल व स्मॉल लेटरचा जर वापर केला आहे तर मग त्यासाठी कुठल्या प्रकारची मांडणी किंवा कुठल्या प्रकारची रचना त्यांनी केली हे तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. मग दिलेले जे काही अक्षरगट असतील त्यामध्ये एक कॅपिटल लेटर आहे तो कितव्या नंबरला आहे, तशा प्रकारची मांडणी इतर ठिकाणी आहे का. जर एखादी मांडणी चुकेल असेल तर तो विसंगत गट असेल. ओके, म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल लेटरचा सहसंबंध तुम्हाला किंवा मग तिची मांडणी तुम्हाला लक्षात घ्यायची असणार आहे. त्यानंतर स्वरांचा वापर असणे नसणे. बऱ्याचशा वेळेस काय असतात तर परीक्षेमध्ये स्वर दिलेले असतात आणि एक असा प्रकारचा गट असतो की ज्यामध्ये स्वर दिलेला नसतो. मग स्वर कुठले आहेत सर्वांना माहित असणं गरजेचे. ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत. तर याचाच वापर केलेला असतो. एक जो असतो अक्षरगट त्यामध्ये स्वर काय दिलेले नसतात किंवा एखादा स्वर कमी जास्त केलेला असतो. ते एक्झाम्पल आपण बघूयात, काही विषय नाही त्याबद्दल पण. आणि उच्चार साधर्म्य, बरेचशा वेळेस काय असतात तर उच्चाराचे प्रश्न सुद्धा दिलेले असतात. उच्चार सारखे असतात. ओके, आणि एखादा उच्चार वेगळा असलेला शब्द जो असेल तो वेगळ्या गटामध्ये जाणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात आणि ते सॉल्व्ह कसे करायचे तर आपण ते सिंपली आपण समजून घेऊया. ओके, आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत आय होप. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही परीक्षा कक्षात जाता त्यापूर्वीच तुम्हाला काय करायचं असते तर ABCD लिहून घ्यायची सर्वप्रथम. आता ABCD लिहिताना तुम्हाला 2 पद्धती ती लिहायची आहे. ती कशी लिहायची ती आता सर्वप्रथम तुम्हाला मी समजून सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलंय की ABCDची रचना तुम्हाला ABCD कशी लिहून ठेवायची तर पहिली पद्धत असणार ही. अशा प्रकारे ABCD लिहून ठेवा, म्हणजे ABCDEFGHIJKLM M पर्यंत एक आणि M च्या खाली N अशा प्रकारे ते उलट जायचं तुम्हाला Z पर्यंत. अशी एक रचना करून ठेवा, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. ते कसे येतात ते तुम्हाला मी समजून सांगणार आहेच. आणि एक सरळ म्हणजे काय तर ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ याला नंबरिंग दिलं तरी चालेल. 1 2 3 पासून 26 पर्यंत आणि उलट 1 पासून 26 पर्यंत असं धरून ठेवलं तरी चालेल. आता आपण या सरळ विषयावर, हे तर मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगितल्यात. आता आपण बघूयात एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. ABCD पण आपण लिहिलेली आहे. ओके, परीक्षा कक्षात तुम्हाला जेव्हा क्वेश्चन पेपर मिळतो त्यावेळेस तुम्हाला हे ABCD लिहून ठेवायचं आहे. लक्षात घ्या बरं, नाहीतर मग ते प्रश्न दिसला मग ABCD लिहितो असं नाही चालणार, कारण याचा आपला वेळ वाया जातो. जो आपला सुरुवातीचा वेळ आहे त्यामध्येच तुम्ही काय करा, रफ वर्क जो शेवटी असतो जागा तिथेच ABCD लिहून ठेवा. असो, विचार येऊया. पहिला प्रश्न आहे HIJKLMNPOQRS यातील एक विसंगत गट आपल्याला ओळखायचा, अक्षरगट ओळखायचा आहे. मग HIJ कुठे दिलं, HIJ हे आहे HIJ बरोबर आहे. HIJ सरळ मांडणी केलेली आहे. KLM NPO, आता N सुरुवातीला आहे, नंबर 2ला P आहे आणि त्यानंतर नंबर 3ला O आहे. ही थोडेसे वेगळे मागचे अक्षराची आपल्याला मांडणी दिसते. बघूया शेवटी काय दिलेलं आहे, त्यात काही वेगळं आहे का. QRS ही सरळ आहे, म्हणजे 1 2 आणि हे 3 यांची मांडणी एकाच पद्धतीने झालेली आहे. फक्त N
PO हा वेगळ्या पद्धती झाला, म्हणजे हा काय झाला तर वेगळा अक्षरगट झाला, म्हणजेच आन्सर असणार आहे NPO हा वेगळा अक्षरगट आपल्याला दिसून येतो, त्याच्यामुळे आन्सर असणार आहे नंबर 3. लक्षात घ्या. आता इथे सापडलं तर सगळ्या ज्या काही आहेत ते सगळ्यांना तुम्हाला बघायचे, चारही तुम्हाला व्हेरीफाय करायचे. डिरेक्टली गडबडीमध्ये उत्तर लिहायचं नाही, डिरेक्टली 3, चौथा सुद्धा तुम्ही चेक करणं गरजेचं असणार आहे. ओके, पुढे आहे TRSMKL. TRS कुठे दिसतंय तर T त्यानंतर RS, T नंबर 1, नंबर 2 R, नंबर 3 S. उलट सुलट, उलट येत आहेत पुन्हा सुलट जात आहेत. TRS. MKL, M1 K2 आणि L3 सेम मांडणी 1 2 3 1 2 3. IGH, IGH बरोबर 1 2 3 अशीच मांडणी बरं. GFE, आता GFE, IGH झालंय GFE. G ला 1, F ला 2 आणि E ला 3. म्हणजे ही जी आहे ही मांडणी जरा वेगळी दिसते आपल्याला. कुठली म्हणजे सगळ्यांची मांडणी झाली 1 2 3 अशी मांडणी केली आहे, परंतु हिची जी आहे ती सरळ मांडणी केली म्हणजे 1 2 3. ओके, तर त्यामुळं जो अक्षरगट वेगळा असणार आहे तो कुठला असणार आहे, हा नंबर 4चा अक्षरगट वेगळा आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगितलंय काय, मूळ अक्षरांचा क्रम तुम्हाला लक्षात घ्यायचा. जर तुम्ही अशी ABCD लिहून घेता तर तुमचं 99% तिथे काम झालेलं असतं. फक्त तुम्हाला काय करायचं तर व्हेरीफाय करायचं व्यवस्थितरित्या. त्याचं बेस्ट ट्रिक सोपी पद्धत आहे. ओके, नंबर 3चं जे एक्झाम्पल दिसतं आपला BEH. आता B आहे नंबर 1 ला, HB त्यानंतर E आणि नंबर 3 ला H. 2 अल्फाबेटचा फरक आहे B E आणि H मध्ये. B आणि E मध्ये 2 अल्फाबेट आणि E मध्ये H मध्ये 2 अल्फाबेटचा फरक आहे, हे आपण फाइंड आउट केलंय. HKN त्यानंतर H नंबर 1 ला आहे, पुन्हा 2 अल्फाबेटचा फरक K आणि तिसऱ्या नंबरला आहे N, पुन्हा 2 अल्फाबेटचा फरक आहे. सेम पॅटर्नचा वापर केला गेलेला आहे, लक्षात घ्या बरं. TWZ. T नंबर 1 ला आहे, W नंबर 2 ला आहे, नंबर 3 ला H आहे. सेम 2 अल्फाबेटचा फरक आपल्याला दिसून येतो. SPM. आता S ला नंबर 1 ला घेतलेला आहे, P नंबर 2 आणि त्यानंतर आहे M नंबर 3. आता इथे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हे जे सर्व आहेत ते एका सरळ मार्गी आहेत आणि हा जो आहे त्याचा बदल उलट केले गेलेला आहे. म्हणजे SPM 2चा फरक पण उलट क्रमाने येतोय. म्हणजे ह्या जे काही सगळे बदल झाले ते सरळ क्रमाने झालेत आणि या उलट जो SPM आहे त्याचे बदल सगळे उलट क्रमाने झाले. त्यामुळे हा जो असणार आहे नंबर 4चा तो वेगळा घटक आपल्याला दिसून येईल. SPM उलट पद्धतीत वापरलेली, उलट आलेला आहे. इथे सगळे सरळ सुलट प्रकारे किंवा सरळ पद्धतीने हे बदल झाले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आन्सर असणार आहे SPM. पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिसतंय बघा, CEHLQ. C नंबर 1, E नंबर 2, H नंबर 3, L नंबर 4 आणि Q नंबर 5. आता याच्यात फरक दिसतो तुम्हाला. इथे दिसतो तुम्हाला 1चा फरक, इथे दिसतो तुम्हाला 2चा फरक, इथे दिसतो तुम्हाला 3चा फरक. H आणि L मध्ये 3चा फरक आहे आणि L ते Q मध्ये कितीचा फरक आहे तर आपल्याला दिसतोय 4चा फरक आहे. म्हणजे तो कुठला पॅटर्न वापरलेला आहे, 1 2 3 4 फरक. एक म्हणजे इतके अल्फाबेट सोडून दिलेले. पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये 1 अल्फाबेट सोडून दिलेला आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 2 अल्फाबेट आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये तिसऱ्याचा 3 अल्फाबेट आणि चौथ्या आणि पाचव्यामध्ये 4 अल्फाबेट सोडून दिलेले. तर याच पॅटर्नला बाकीचे आहेत का ते बघायचे. तर बघूया. NPSWB. N ला 1 म्हणू, P ला 2 म्हणू कारण 1 अल्फाबेट सोडून दिलेला आहे इथे पण. त्यानंतर S ला आपण 3 म्हणायचं आहे, 2 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत. जो पॅटर्न आहे त्यानुसार आपण चाललोय बघा. त्यानंतर W ला आपण 3 म्हणणार आहोत, 3 अल्फाबेट सोडलेले आहेत, इथे 2 सोडलेले आहेत, तिथे 1 सोडलेला आहे. आता 3 नंतर W नंतर किती असावेत तर 4 अल्फाबेट सोडलेले असावेत. बघूया 1 2 3 4 A आणि हे आहे 4. म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. याची आणि याची पॅटर्न कसा आहे तर सेम आहे. आता पुढे येऊ आपण FHJNS. F ला म्हणा 1
एफ, त्यानंतर एच, एचला मला 2, एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे, बरोबर आहे, सेम पॅटर्न चालू आहे. एफ, एच, जे, जे, जे इथे पण इथे एकच अल्फाबेट सोडलेला आहे त्यांनी, म्हणजे हा जो 3 आहे एफ, एच, जे, म्हणजे इथे थोडासा प्रॉब्लेम दिसतो आपल्याला, कारण एफ नंतर एक अल्फाबेट सोडलेला आहे जी, आणि एच नंतर फक्त एक अल्फाबेट सोडलेला आहे, म्हणजे पॅटर्न मी इथे चुकतोय. कारण आपल्याला दिसतोय की पहिले 2 जे उदाहरण आहेत त्यामध्ये पॅटर्न वापरला गेलेला आहे, एक अल्फाबेट सोडलेला आहे, 2 अल्फाबेट सोडलेला आहे, 3 अल्फाबेट सोडलेला आहे, 4 अल्फाबेट सोडलेला आहे. पण इथे दोन्ही ठिकाणी एक एक अल्फाबेट सोडलेला दिसून येतो आपला. जे नंतर काय स्टेटस आहे बघा, जे नंतर 3 अल्फाबेट सोडून एन आलेला आहे, पण इथे एकच सोडलेला आहे, त्यामुळे हे थोडंसं वेगळं असू शकतं. लास्टचं जे आहे ते चेक करूया. GIL, जी, जीला 1 म्हणूया, आयला 2 म्हणूया, एलला आपण 3 म्हणूया. परंतु लक्षात घ्या इथे 1चा बदल आहे, इथे पण 2चा बदल आहे, म्हणजे जो पॅटर्न आहे त्यानुसारच बदल होतोय. म्हणजे आपल्याला सांगायला येईल की नंबर 3चं जे आन्सर असणार आहे ते वेगळं आहे, किंवा म्हणजे तो विसंगत घटक तो आपल्याला दिसून येतो, किंवा मग विसंगत अशी ती अक्षरगट आपल्याला दिसून येणार आहे. थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला काय करायचं, हे सगळे उदाहरणं सॉल्व्ह करायचे असणार आहेत. आता पुढचं एक्झाम्पल दिसतंय आपला TXGK, MHGP, स्मॉल आणि कॅपिटल, कॅपिटल व स्मॉलचा इथे वापर केलेला आहे. आता लक्षात घ्या TXGK, TX दोन्ही स्मॉल आहेत, G आणि K दोन्ही कॅपिटल आहेत. ओके, बरोबर आहे, म्हणजे पहिले 2 स्मॉल पुढचे 2 कॅपिटल. MHGP पहिले 2 स्मॉल पुढचे 2 कॅपिटल. GQM आता 3 पहिले स्मॉल आहेत आणि शेवटचा R फक्त एकटा कॅपिटल आहे. ओके, ABQH, AB 2 स्मॉल आहेत आणि शेवटचे 2 कॅपिटल, म्हणजे इथे नंबर 3 आपला आन्सर दिसतो की जो काय तर वेगळा आहे, कारण त्यामध्ये 3 स्मॉल लेटर आलेले आहेत आणि एकच कॅपिटल आलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे त्यामुळे तिसरा हा त्याचा आन्सर असणार आहे. शेवटचं उदाहरण बघूया, कॅपिटल आणि स्मॉलचंच आहे ते CEIMQ. आता हे कॅपिटल आहेत, 2 आणि 4 नंबरचे जे काही अल्फाबेट आहेत ते कॅपिटल पाहिले याच्यामध्ये. दुसऱ्या जे काय स्टेटस दिसतंय, 2 आणि 4 तर पुन्हा कॅपिटल आहे. ओके, बाकी सर्व स्मॉल आहे, DJR, CIQ स्मॉल आहे. आता इथे 2 आणि 4चे कॅपिटल पाहिजे, परंतु इथे 2 आणि 3 हे कॅपिटल अक्षर, कॅपिटल जे आहेत कॅपिटल लेटर आहेत ते G आणि K, त्यामुळे तिसरा मला वेगळा वाटतोय. शेवटचा चेक करूया, H आणि P हे दोन्ही कॅपिटल आहेत, म्हणजे जे पॅटर्न 1, 2 आणि 4 ला आहे तो सेम आहे, आणि नंबर 3चा जो पॅटर्न आहे तोच थोडा वेगळा आपल्याला दिसून येतो, त्यामुळे आन्सर असणार आहे नंबर 3. नंबर 3 त्याचा आन्सर असणार आहे. ओके, आणखीन काही एक्झाम्पल घेऊया आणि आपण व्हिडिओ थांबूया. आणखीन एक व्हिडिओ याच्यावर येणार आहे नंबर 3चा विसंगत किंवा विजोड पद ओळखणे, यावर आपण नंबर 3चा व्हिडिओ पण अपलोड करणार आहोत, तो सुद्धा अवश्य बघा. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत तरी समजलेला आहे. आणखीन काहीतरी 4-5 एक्झाम्पल्स घेऊया आणि आपण व्हिडिओ थांबूया. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. काही नवीन पद्धतीचे उदाहरण बघूयात आणि हे उदाहरण सॉल्व्ह केल्यानंतर आपण व्हिडिओ थांबवणार आहोत. तर पहिला उदाहरण आहे बघा, ZBX आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपल्याला काय करायचं, ह्या मांडणीचा उपयोग करायचा आहे. तर ही मांडणी कशी येते बघा, ZBX, ओके, त्यानंतर XDV, बरोबर आहे, एक्स ने इकडे गेलं, डी कडे आणि व्ही, म्हणजे अशा प्रकारची मांडणी. ओके, मग आता व्ही ने सुरुवात व्हायला पाहिजेत, व्ही, त्यानंतर एफ आणि टी पाहिजेत, परंतु काय दिलेले त्यांनी VET दिलेले. ओके, त्यानंतर टी नंतर THR, बरोबर आहे, THR, म्हणजे या मांडणीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, परंतु इथे त्यांनी व्ही नंतर ई आणि टी वापरलेला आहे, म्हणजे इथे क्रम जो आहे तो चुकलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 3, की जो क्रम म्हणजे जो असा जो आहे हा जो गट आहे अक्षर गट हा विसंगत आहे, नाही तर बाकीचे जे ते तशा पद्धतीने मूव्ह झालेत, Z नंतर B त्यानंतर X, परंतु हा जो आहे कुठला VET हा वेगळ्या पद्धतीने तिथे वापरला गेलेला आहे. ओके, त्यामुळे तो वेगळा आपल्याला दिसून येतोय. आता दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये पण तुम्हाला त्याच ABCDचा वापर करायचा आहे, ही जी लिहिलेली ABCD आहे त्याचाच वापर तुम्हाला करायचा आहे. मग कशा प्रकारे, BYC, दुसरं आहे EFU, पॅटर्न बघा कसं आहे,
ई नंतर एफ आणि त्यानंतर यू घेतलेला आहे, म्हणजे ई एफ यू. त्यानंतर आहे GHS. GHS सेम पॅटर्न आहे. जी नंतर एच त्यानंतर खालचा यस. त्यानंतर आहे KLO. KLO म्हणजे इथे सुद्धा हा पॅटर्न आहे. म्हणजे हा पॅटर्न आहे, सर्व उदाहरण आहेत. फक्त हा जो पहिला आहे कुठला आहे तो BYC. BYC हा फक्त अशा पद्धतीने आलेला आहे, त्यामुळे हा वेगळा आपला वेगळा अक्षर सांगता येईल. म्हणजे नंबर 1चा जे आन्सर आहे तो वेगळ्या गटामध्ये येणार आहे. नंबर 1चा जे ऑप्शन आहे अक्षरगट जो आहे तो वेगळा आहे, आणि हे तिन्ही सुद्धा एकाच पद्धतीने एकाच अक्षरगटाने किंवा एकाच मांडणीचे ते आहेत. त्यामुळे नंबर 1चे जे आहे ते विसंगत गट आपल्याला सांगता येईल. समजतंय? खूप सोपं आहे. हे पॅटर्न्स पण आपल्या लक्षात घ्यायचे आहेत. कशा पद्धतीने विचारलंय थोडासा विचार करायचा, कारण दोन्ही ABCD तुमच्याकडे लिहिलेले असतात. दोन्हीचा वापर तुम्हाला करायचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना. CF SV SP KN. CF C आहे इथे, F आहे इथे, दोन अल्फाबेट सोडून दिलेले CF. त्यानंतर SV, S नंतर आहे V. ओके. त्यानंतर SP, पुढचा आहे SP. SP उलट आलेला आहे, म्हणजे SV हे समोर गेलेले आहेत, CF समोर गेलेला आहे, म्हणजे सरळ मांडणी आहे. आणि याची जी मांडणी झालेली आहे कुठली, SP ही उलट मांडणी झालेली आहे. शेवटचं बघूया KN. KN ही सरळ मांडणी, म्हणजे ऑप्शन नंबर 1, 2 आणि 3 यांच्या मांडण्या सरळ आहेत. फक्त जी नंबर 3 जो ऑप्शन आहे SP याची मांडणी उलट पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे SP हे काय असणार आहे तर विसंगत गट आपल्याला दिसून येईल. बाकीची मांडणी जी ती सरळ झालेली आहे. CF सरळ आहे, त्यानंतर KN सुद्धा सरळ आहे, SV सुद्धा सरळ आहे. फक्त SP हा तो उलट पद्धतीने ते आलेला आहे, त्यामुळे तो विसंगत गट असणार आहे. त्यानंतर AEO EUI UOI GHK. आता इथं तुम्हाला दिसेल की सर्व काय तर अल्फाबेट जे आहेत ते काय तर सर्व जे आहेत ते स्वर आहेत, वोवेल्स, ज्याला आपण काय म्हणतो वोवेल्स. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात वोवेल्स किंवा मग स्वर. हे सर्व स्वर आहेत. म्हणजे AEO स्वर आहे. सेकंड EUI स्वर आहे. UOI स्वर आहे. GHK हे स्वर नाहीत, हे कॉन्सोनंट आहेत, त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. हे काय तर व्यंजन आहेत. म्हणजेच इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं की AEIOU सोडून जे बाकी अल्फाबेट असतात ते सर्व काय असतात तर व्यंजन असतात. त्यामुळे ते व्यंजन आहेत. हे अशा प्रकारे याचा आन्सर असणार आहे कुठलं तर नंबर 4चं, ते म्हणजे GHK. याचा आन्सर असणार आहे नंबर 4, ते म्हणजे GHK. नंबर पुढचं आहे FHK. इथे F त्यानंतर आहे H त्यानंतर आहे K. एक इथे एकचा फरक आहे, म्हणजे क्रम आहे 1,2. FHK मध्ये 1,2चा फरक आहे. मग दुसऱ्याच्यात आहे का तोच बघूया. QSV. Q ला म्हणूया आपण 1, S ला म्हणूया आपण 2, V ला म्हणूया आपण 3. पुन्हा 1 आणि 2चा फरक आहे, म्हणजे सेम पॅटर्न इथे फॉलो केलेला गेलेला आहे 1 आणि 2चा कुठे या उदाहरणामध्ये. पुन्हा नंबर 3चे जो अक्षर येतो बघूया तो त्याच पॅटर्न आहे की 1 किंवा 2. तर WYB. W ला आपण म्हणूया 1, Y ला म्हणूया 2, त्यानंतर B ला म्हणूया आपण 3. बरोबर सेम पॅटर्न वापरलेला आहे. W नंतर 1 सोडल्यानंतर Y येतोय, Y नंतर 2 सोडले तर आपल्याला दिसतोय B. सेम पॅटर्न वापरला 1 आणि 2. MOQ. M ला म्हणू आपण 1, O ला म्हणू आपण 2 आणि Q ला म्हणूया आपण 3. पण इथे एक म्हणजे इथे जो हे जे आहे तिथे एक अल्फाबेट सोडलेला, म्हणजे 1 हा पॅटर्न इथे वापरलेला आहे. त्यामुळे हा नंबर 4चा जो आहे तो काय असणार तर विसंगत गट असणार आहे, कारण बाकीच्या तिन्ही गटामध्ये 1,2 अशा प्रकारचं पॅटर्न वापरलेलं आहे. अशा प्रकारची रचना, अशा प्रकारची मांडणी वापरली की ज्यामध्ये पहिल्या 2 अल्फाबेटमध्ये 1चा फरक आहे, 1 अल्फाबेटचा, आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अल्फाबेटमध्ये 2 अल्फाबेटचा फरक आपल्याला दिसून येतो. ती मांडणी आपल्याला दिसलेली वापरलेली तिथे दिसून येते. पुढचा एक्झाम्पल आपण बघतोय EVGTIRQJ. इथे कुठल्या प्रकारचा पॅटर्न वापरलेला आहे तर सर्वप्रथम बघूया E आणि V. आता E आहे सुरुवातीपासून नंबर 4 नंबरला, 5 नंबरला E आहे, आणि V जर बघितलं तुम्ही तर पहिले शेवटचे 4 अल्फाबेट सोडून दिल्यानंतर V दिसतंय.
म्हणजे इथे 4 अल्फाबेट पाठीमागे आल्यानंतर व्ही येतोय, इथे ए पासून 4 अल्फाबेट पुढे गेल्यानंतर ई येतोय, म्हणजे सेम पॅटर्न आहे 4-4चा. तर पुढचं बघा जी, ई नंतर जी आहे एक अल्फाबेट सोडून, एक अल्फाबेट सोडून जी आहे. इकडं जी सोबत जो आहे टी, टीला पण एक अल्फाबेट सोडून टी आलेला आहे, म्हणजे एक अल्फाबेट सोडून आहे आय. आता जी नंतर आय सुद्धा एक अल्फाबेट सोडून आलेला आहे. आर, आर सुद्धा एक अल्फाबेट सोडून आलेला आहे, एस सोडून आलेला आहे. आता क्यू आणि जे, आय नंतर काय आहे तर क्यू, पण क्यू साठी खूप दूरपर्यंत जावं लागतंय आणि जे जो आहे त्यासाठी आरला खूप वापस यावं लागतंय. त्यामुळे हा जो शेवटचा आहे तो काय असणार तर वेगळा घटक आपल्याला दिसून येईल. बाकी तर जी ई नंतर जी एक अल्फाबेट सोडून आहे, जी नंतर आय एक अल्फाबेट सोडून आहे, परंतु आय नंतर क्यू हा खूप दूरवर येतोय किंवा बरंच अंतर, बरेचसे अल्फाबेट सोडावे लागतात, त्यामुळे तो वेगळा अक्षरगट आपल्याला सांगता येईल. ओके, आता सगळ्यात शेवटचं उदाहरण बघूया. काय दिलं बघा, एफ जे एच. एफ ला आपण म्हणूया 1, जे ला म्हणूया 2 आणि एच ला म्हणूया 3. लक्षात घ्या की प्रत्येकामध्ये एका अल्फाबेटचा फरक आहे. पॅटर्न जरी 1, 3, 2 असला तरी मध्ये एक अल्फाबेटचा गॅप आहे पहिल्या उदाहरणामध्ये, पहिल्या अक्षर गटात. दुसरा बघा PTR, पी ला म्हणूया 1, टी ला म्हणूया 2 आणि आर ला म्हणूया 3. पुन्हा एक अल्फाबेटचा फरक दिसतो आपला, 1, 3, 2. TXW, टी ला आपण म्हणूया 1, एक्स ला म्हणूया 2, डब्ल्यू ला आपल्याला म्हणायला लागेल 3, परंतु इथे आपल्याला दिसतं की 2चा फरक, 2 अल्फाबेटचा फरक आलेला आहे आणि डब्ल्यू आणि एक्स मध्ये कुठल्या प्रकारचा अल्फाबेटचा फरक नाही. त्यामुळे मला वाटतंय की हे जे आन्सर असणार आहे, हे जो काही अक्षरगट आहे तो वेगळा आहे. शेवटचा चेक करूया एकदा आणि थांबूया मग. TXW, टी ला आपण पुन्हा म्हणतोय इथे 1, एक्स ला म्हणतोय आपण 2, TX, त्यानंतर व्ही ला आपण म्हणतोय 3. एक अल्फाबेटचा फरक आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे चौथाही बरोबर पॅटर्ननुसार आहे, फक्त TXW हाच काय नाही तर व्यवस्थित पॅटर्ननुसार वापरलेला नाही. ओके, त्यामुळे तो वेगळा अक्षरगट आपल्याला दिसून येतो. आज आपण इथे काय करणार आहोत, व्हिडिओ थांबवणार आहोत. ओके, याचा तिसरा पार्ट पण मी घेणार आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे तुमचा हा जो पॉईंट आहे विजोड किंवा विसंगत गट पद ओळखणे, हा तुमचा एकदम क्लिअर 100% होऊन जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काय मिळत जातील तर माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं YouTube चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.